Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. केरळच्या उंबरठ्यावर पोहोचलेला मान्सून पुढील 24 तासात केरळमध्ये दाखल होण्यासाठी पोषक स्थिती असल्याचे हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून आज गुरुवारी कोकणसह बेळगाव सीमा भागात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. मागील 4 दिवसांपासून मान्सूनची स्थिती जैसे थे आहे. आता मात्र पुढील 24 तासात मान्सून पुढील वाटचालीसाठी हवामान पोषक आहे. मान्सून नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, लक्षद्वीप बेटांमध्ये, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात, तसेच नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागामध्ये, तसेच बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागामध्ये पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. बेळगाव शहरातील ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या आदित्य राज कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गुरुवार दिनांक 4 जून रोजी उपविभागीय अधिकारी श्रवण नायक यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. शहरातील भाग्यनगर 5वा क्रॉस येथील या संस्थेने कोणतीही पुरेशी सुरक्षा न देता जास्त व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांकडून ठेवी स्वीकारल्या आणि त्या निधीची अन्यत्र गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कंपनीविरोधात KPID तसेच बर्ड सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीच्या आधारे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने कंपनीच्या कार्यालयाला भेट देऊन विविध कागदपत्रांची तपासणी केली. या कारवाई दरम्यान टिळकवाडी पोलीस स्थानकाचे पोलीस या ठिकाणी दाखल झाले असून त्यांनी बंदोबस्त ठेवला होता. या कंपनीच्या 2 ब्रँच आहेत. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची तसेच ठेवीदारांच्या पैशांचा वापर कसा करण्यात आला याची अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी सुरू असून तपासानंतर आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हत्तरगी टोलनाकाजवळ बेळगाव संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर झालेल्या भीषण रस्ते अपघातात कंटेनर चालकाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जून रोजी रात्री सुमारे 12:30 वाजता शिवप्रसाद हॉटेल परिसरात हा अपघात घडला. कंटेनर वाहनचालक जयकुमार सेल्लादरे वय 34 हे संकेश्वरहून बेळगावच्या दिशेने जात असताना त्यांच्या वाहनाची समोरून येणाऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली. या अपघातात जयकुमार गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ट्रक क्लीनर प्रताप बावराव तिडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू आहे. आर्थिक अनियमिततेच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या पथकाने बुधवारी राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बेळगाव येथे सखोल चौकशी केली. या कारवाईमुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखालील सुमारे 12 अधिकाऱ्यांच्या पथकाने लष्करी गुप्तचर विभागाच्या सहाय्याने शाळेतील आर्थिक नोंदी, खरेदी प्रक्रिया आणि प्रशासकीय कागदपत्रांची तपासणी केली. तसेच शाळेतील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षातील खरेदी व्यवहारांमध्ये कथित अनियमितता तसेच निधीच्या संभाव्य गैरवापराबाबतच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचे माजी विद्यार्थी मंजुनाथ बनशंकरी यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांनी संस्थेच्या मागील 5 ते 8 वर्षातील आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजाची नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्यामार्फत लेखापरीक्षा करण्याची, आर्थिक नोंदी सार्वजनिक करण्याची आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली होती. तक्रारीची दखल घेत CBIने प्राथमिक तपास सुरू केला असून चौकशीदरम्यान विविध कागदपत्रांची छाननी करण्यात आली. तपास पूर्ण झाल्यानंतरच प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती आणि संभाव्य गैरव्यवहारांचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.
दरम्यान या चौकशीमुळे राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तपासाच्या निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सांब्रा येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर आयोजित अग्निवीर वायूच्या 7व्या पासिंग आउट परेडमध्ये 1250 अग्निवीरांनी शिस्तबद्ध संचलन करत देशसेवेसाठी सज्ज असल्याचे दर्शन घडवले. या भव्य सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले भारतीय हवाई दलाचा एअर शो. सारंग हेलिकॉप्टर एरोबॅटिक टीमने बेळगावच्या आकाशात थरारक आणि नेत्रदीपक हवाई कसरती सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विविध प्रकारच्या अचूक आणि साहसी कसरतींना प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात दाद दिली. यावेळी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड निर्मित ALH ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित या हेलिकॉप्टरच्या प्रात्यक्षिकातून आत्मनिर्भर भारतचा प्रभावी संदेश देण्यात आला. देशाच्या विविध भागातील तसेच परदेशातील पाहुण्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. भारतीय हवाई दलाची शिस्त, सामर्थ्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि सज्जता यांचे प्रभावी दर्शन या कार्यक्रमातून घडले. सारंग टीमच्या आकर्षक हवाई कसरती आणि अग्निवीरांच्या शिस्तबद्ध परेडमुळे संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात पार पडला. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील 2ऱ्या रेल्वे गेटजवळील श्री गणेश मंदिर परिसरात नागरिकांच्या आरोग्य जनजागृतीसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. खानापूर रोडवरील विजया दक्षता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे डॉक्टर नम्रता बाबली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिचारिका व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नागरिकांची रक्तदाब, मधुमेह आणि गरजेनुसार मोफत ECG तपासणी करून त्यांना निरोगी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि यशस्विनी आरोग्य विमा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत व कॅशलेस उपचारांची महत्त्वाची माहिती नागरिकांना देण्यात आली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे सदस्य दामोदर भोसले, राजू जाधव आणि सुरेश पाटील यांनी विशेष सहकार्य केले. स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या शिबिरादरम्यान आजारांचे लवकर निदान आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देण्यात आले. 20 मे रोजी विजयपूरच्या सायबर पोलीस ठाण्यात बबलेश्वर तालुक्यातील तिगणी बिदरी गावातील सुरेश अथणी यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. आरोपीने SP लक्ष्मण निंबर्गी यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तसेच ईमेल ID तयार केला होता. या बनावट IDद्वारे त्याने तक्रारदाराशी संपर्क साधून बांधकाम खात्यामध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले आणि 5,04,600 रक्कम घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. प्रकरणाचा तपास करताना CEN पोलिसांनी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील दुर्दुंडी गावातील रहिवासी हनुमंत भजंत्री याला अटक केली. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. अटक केलेल्या आरोपीने याच पद्धतीने हुबळी, शिवमोग्गा आणि इतर ठिकाणीही बनावट प्रोफाईल तयार करून फसवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. इतर अधिकाऱ्यांच्या नावांचाही वापर करून त्याने फसवणूक केली आहे का याबाबत पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी यांनी दिली. कर्नाटक मंत्रिमंडळात सतीश जारकिहोळी यांचा समावेश झाल्यानंतर बेळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. सतीश जारकिहोळी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शहरातील कित्तूर आणि चन्नम्मा सर्कल येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मिठाई वाटली आणि मंत्रिपद मिळाल्याबद्दल जारकिहोळी यांचे अभिनंदन केले. शहरातील विविध भागातही कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला.
दरम्यान कर्नाटकच्या नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यात डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये सतीश जारकिहोळी यांचाही समावेश होता. माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गुरुवारी बेंगळूरमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन त्यांच्या मंत्रिमंडळात 3 वर्षे मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हेब्बाळकर म्हणाल्या की शोषित, वंचित आणि गरीब घटकांचा आवाज बनून लोकाभिमुख प्रशासन देण्याचे श्रेय सिद्धरामय्या यांना जाते. सामाजिक न्यायासाठी असलेली त्यांची बांधिलकी, दूरदृष्टीच्या योजना आणि प्रशासनातील कार्यपद्धती राज्यातील लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक ठरली आहे. सिद्धरामय्या यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. यापुढेही त्यांचे अनुभवी नेतृत्व आणि आशीर्वाद आम्हाला लाभत राहावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी उपस्थित होते. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. खडेबाजार पोलिसांनी मटका जुगाराविरोधात कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जून रोजी कार्तिका प्रल्दा हुल्लेनवारा वय 30 हा बसवान गल्ली भंगीबोळ परिसरात सार्वजनिक ठिकाणी आकड्यांवर पैसे लावून मटका चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार खडेबाजार पोलीस ठाण्याचे PSI आनंद अडगोंडा व त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मटक्यातून जमा झालेली रक्कम सुनील तहसीलदार याच्याकडे दिली जात असल्याचे समोर आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान ही यशस्वी कारवाई करणाऱ्या PSI आनंद अडगोंडा आणि त्यांच्या पथकाचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि DCP यांनी कौतुक केले आहे. कागवाड शेडबाळ मार्गावरील दुर्गा ढाब्याजवळ झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 जून रोजी कागवाड गावाच्या हद्दीमध्ये कागवाड शेडबाळ डांबरी रस्त्यावर हा अपघात घडला. मंजुनाथ श्रीशैल कांबळे हे त्यांची मारुती सुझुकी स्विफ्ट कार शेडबाळकडून कागवाडच्या दिशेने भरधाव व बेदरकारपणे चालवत होते. यावेळी पुढे जात असलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकलला कारने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवर मागे बसलेल्या महानंदा सचिन चौगुले वय 38 यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला, तर मोटारसायकल चालक सचिन चौगुले वय 44 हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला, छातीला, कपाळाला व दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी कार चालकाविरुद्ध कागवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. गोवावेस येथील दत्त मंदिरासमोरील व्यस्त रस्त्यावर तेल सांडल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला होता. 2 लिटरच्या तेलाच्या पिशवी रस्त्यावर पडल्याने तेल पसरले आणि वाहन चालकांसाठी तो भाग निसरडा बनला होता. ही बाब लक्षात येता सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर आणि मायकल पिंटो यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ दक्षिण बेळगाव वाहतूक पोलिसांना माहिती दिली आणि त्यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळण्यात आली. वाहतूक पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून तेल सांडलेल्या ठिकाणी माती टाकून रस्ता सुरक्षित केला. त्यामुळे वाहनांना आवश्यक पकड मिळाली आणि संभाव्य अपघात टळले. या तातडीच्या आणि समन्वयपूर्ण कारवाईमुळे दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांची सुरक्षितता निश्चित झाली. दक्षिण बेळगाव वाहतूक पोलिसांच्या तत्परतेचे आणि जनहितासाठीच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. सामुदायिक सुरक्षितता ही सर्वांची जबाबदारी आहे आणि यशस्वी टीमवर्कमुळेच हा मोठा अनर्थ टळला अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सार्वजनिकांच्या सोयीसाठी आणि वाहतुकीस अधिक सुलभता मिळावी यासाठी रस्ते विकास कामांना प्राधान्य दिलं जात असून सुरू करण्यात आलेली सर्व विकास कामे दर्जेदार पद्धतीने आणि वेळेमध्ये पूर्ण केली जातील असे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. निपाणी मतदारसंघातील बोरगाव येथे आयोजित कार्यक्रमात आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते पानंद रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. अब्दुल्लाट रस्त्यापासून खोत वसाहतीपर्यंत सुमारे 25 लाख रुपयांच्या निधीतून हा रस्ता उभारला जाणार आहे. यावेळी बोलताना आमदार जोल्ले म्हणाल्या की हा रस्ता परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती.
नागरिकांना चांगल्या दर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे काम हाती घेण्यात आले असून निर्धारित कालावधीत ते पूर्ण करून जनतेसाठी खुले करण्यात येईल. यावेळी हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक नेते, महिला तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण डीके हेरेकर ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेली पाटील गली, शहापूर, बेळगाव येथील शोरूमला. डीके हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. गुंजी परिसरात अस्वलांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी दिवस रात्र शेतात काम करत आहेत. मात्र अस्वलांच्या सततच्या वावरामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतीची कामे करावी लागत आहेत. परिसरात फणसाचा हंगाम सुरू असून अस्वलांकडून झाडांवरील फणस तोडून जमिनीवर विखुरले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याशिवाय चिकू बागांनाही अस्वलांचा फटका बसला असून झाडांवर चढून फळांसह झाडांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. अस्वलांच्या वाढत्या हालचालींमुळे शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात यापूर्वीही अस्वलांच्या हल्ल्यांच्या घटना घडल्या असून काहींना जीव गमवावा लागल्याने नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे. वनविभागाने तातडीने या भागाची पाहणी करून अस्वलांचा बंदोबस्त करावा तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गातून होत आहे. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी नुकतीच कणबर्गी व खंजर गल्ली येथील सरकारी शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये स्वागत केले. खंजर गल्ली येथील सरकारी मुलींची शाळा तर कणबर्गी येथील कर्नाटक पब्लिक स्कूलला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत भविष्यातील संधींची माहिती दिली. सरकारी शाळांमधून उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. स्मार्ट क्लासरूम तसेच इतर सर्व उत्तम दर्जाच्या सेवा पुरवल्या जात आहेत. शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन सरकारी शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी मेहनत घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, गट शिक्षणाधिकारी रवी भजंत्री यांच्यासह नगरसेवक व एसडीएमसी समितीचे सदस्य उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील सांब्रा, बाळेकुंद्री, खुर्द परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले. अवघ्या काही वेळात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शिवारातील भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला. मिळालेल्या माहितीनुसार या पावसामुळे कोथिंबीर, मिरची यासारख्या भाजीपाला पिकांवर मोठा परिणाम झाला. शेतांमध्ये पाणी साचल्याने अनेक ठिकाणी पिके आडवी पडली असून उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दुसरीकडे धूळ वाफ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. विशेषतः भात पिकांच्या उगवणीसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार असल्यानं भात उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. सांब्रा, बाळेकुंद्री, खुर्द, बसवनकुर्शी, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगा, मोदगा, सुळेभावी आदी भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी रस्त्यांवर आणि शेतांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. एकूणच बुधवारचा पाऊस भात पिकांसाठी वरदान ठरला असला तरी भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी मात्र नुकसानकारक ठरल्याचं दिसून आलं. घरासमोर ठेवलेले महागडे शूज चोरून नेणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा प्रकार बेळगाव शहरातील क्लब रोड परिसरातील मेघदूत अपार्टमेंट येथे उघडकीस आलाय. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून नागरिकांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित डिलिव्हरी बॉय एका पार्सलची डिलिव्हरी देण्यासाठी अपार्टमेंटमध्ये आला होता. डिलिव्हरी देत असताना त्याचे लक्ष घराबाहेर ठेवलेल्या महागड्या शूजकडे गेले. त्यानंतर तो तिथून निघून गेला. मात्र काही वेळाने त्याने आपली दुचाकी दुसऱ्या ठिकाणी उभी केली, टी-शर्ट बदलला आणि पुन्हा त्या परिसरात परतला. सीसीटीव्ही फुटेजनुसार संशय टाळण्यासाठी वेषांतर करून आलेल्या या युवकाने क्षणाचाही विलंब न करता घरासमोरील महागडे शूज उचलून तेथून पलायन केले. काही वेळानंतर घरमालकांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित डिलिव्हरी कंपनीशी संपर्क साधला आणि संपूर्ण घटनेची माहिती दिली. कंपनीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कर्मचाऱ्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने चोरून नेलेले शूज परत केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे ऑनलाईन डिलिव्हरी सेवा घेताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे अधोरेखित झाले आहे. घराबाहेर ठेवलेल्या महागड्या वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी, तसेच परिसरात सीसीटीव्ही व्यवस्था कार्यरत ठेवावी असेही आवाहन करण्यात आले. अथणी तालुक्यातील सत्ती गावामध्ये 30 मे रोजी यात्रेनिमित्त 2 गटांमध्ये झालेल्या वादानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी आपल्या घरासमोर बसलेल्या ॲडव्होकेट मल्लिकार्जुन कोरी यांच्याशी पोलिसांनी कथित गैरवर्तन करून धमकावल्याची घटना घडल्याचा आरोप आहे. संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वकील वर्गात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बेळगाव जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली. तसेच पोलीस जिल्हा अधीक्षक के रामराजन यांनाही या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. वकिलांच्या सन्मान व सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने तातडीने लक्ष घालून आवश्यक संरक्षण द्यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बेळगाव तालुक्यातील सुळगा येथील सरकारी मराठी मुला-मुलींच्या शाळेमध्ये राजश्री ॲग्रीव्हेंचर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने 230 विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. राजश्री ॲग्रीव्हेंचरच्या संस्थापिकांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, शिस्त आणि उज्ज्वल भविष्यासाठी मेहनतीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, उपशहर प्रमुख राजू तुडेकर, प्रवीण तेजम, ॲडव्होकेट प्रशांत पवार, प्रदीप सुतार यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक O.N. मदार, M. कोवाडकर, H. पावले, शिक्षक-शिक्षिका, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व 230 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन व्ही मोटरचे यांनी केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. महामार्गावर कनगला येथे गुरुवारी सकाळी 9च्या सुमारास डंपरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील भाऊ-बहीण ठार झाल्याची घटना घडली. आप्पासाहेब महालिंग लाटकर वय 58 व सुवर्णा सत्यप्पा पाटील अशी ठार झालेल्या भाऊ-बहिणींची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून तसेच संकेश्वर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की दुचाकीवरून आप्पासाहेब लाटकर व सुवर्णा पाटील हे दोघेजण जात होते. कनगला येथे कुंभार सर्कल नजीक आल्यानंतर आप्पासाहेब लाटकर यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यातच डंपरने जोराची धडक दिली. त्यात आप्पासाहेब लाटकर हे जागीच ठार झाले तर सुवर्णा पाटील या गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णवाहिकेतून उपचाराला नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कनगला येथील पंचक्रोशीमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलीस ठाण्याचे CPI गणपती कोगनवळे, हवालदार बोरे व गळदगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात झाली असून अधिक तपास CPI गणपती कोगनवळे करत आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.